घरात आमच्या सगळ्यात ज्युनियर माणसाचा बड्डे होता बरं, तोषणीचा. आणि फरमाईश होती पिझ्झा बनवायची. जवळजवळ 15 जणं बड्डेला येणार होती. 15 पिझ्झा ऑर्डर करायचे. 3,000 रुपये तरी कुठेच नाहीत. म्हणून म्हटलं चला घरीच बनवूया. पिझ्झा सॉस, चीज सॉसपासून सगळं घरी बनवलं. फक्त पिझ्झा बेस काय तो विकत आणला. काय सांगू, बाहेरच्यापेक्षा एक नंबर पिझ्झा घरच्या घरी तयार झाला. प्रिझर्वेटिव्हवाला विकतचा पिझ्झा सॉस आणण्यापेक्षा आपण घरच्या इन्ग्रेडियंटमध्ये एकदम मस्त पिझ्झा सॉस बनवू शकतो. चीज सॉस बनवण्यासाठी ग्रेटेड चीज घ्यायचं, त्यात थोडं दूध घालायचं, 1 चमचा बटर घालायचं, मिक्स करून मग गॅसवर ठेवायचं. घट्ट झालं की चीज सॉस रेडी. टॉपिंगसाठी थोड्याशा भाज्या तेलावरती परतून घ्यायच्या. तुम्ही पनीरही घालू शकता. भाज्या हलक्या परतवायच्या, पूर्ण शिजवायच्या नाहीत. मैदा आणि गव्हाचं पीठ वापरून पिझ्झा बेसच्या आकाराची एक पोळी बनवून घ्यायची. कळेल कशासाठी ते. पिझ्झा बेसला भरपूर चीज सॉस लावून घ्यायचा. त्यावरती ही पोळी ठेवायची आणि त्यावर आपल्याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे. पिझ्झा सॉसही आपल्या आवडीप्रमाणे भरपूर लावायचा आणि मग त्यानंतर आपण केलेल्या भाज्यांचं टॉपिंग आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे. सगळं टॉपिंग व्यवस्थित घालून झालं की त्यावरती आपल्याला मोझरेला चीज घालायचं आहे. 180 डिग्रीवर 3 मिनिटासाठी ओव्हन प्रीहीट करायचा आणि मग 10 मिनिटासाठी आपल्याला पिझ्झा 200 डिग्रीवरती बेक करून घ्यायचा आहे. गरम तव्यावर स्टँड ठेवून सुद्धा तुम्ही पिझ्झा बेक करू शकता. 3,000चं काम फक्त 400 ते 500 रुपयात. एन्जॉय.